अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज ते प्रचाराचा नारळ फोडतायत। महाविकास आघाडीच्या हजारो महिला ज्या आहेत त्या अंबादेवीमध्ये जाऊन अंबादेवीची ओटी भरणार आहे आणि महाआरती करणार आहेत बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी आणि आजपासून त्यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे। आपल्या सोबत आमदार आहेत बळवंत वानखडे, उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीचे। वो आजपासून प्रचाराला सुरुवात होत आहेत, काय सांगणार? निश्चितच आजपासूनच नव्हे तर सुरुवातीपासूनच आमचा प्रचार सुरू आहे। आज फक्त अंबादेवीचं जे दैवत अमरावतीकरांचं आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही महिला सहभागी होणार आहेत। काय सांगणार, ज्या पद्धतीने तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे महाविकास आघाडी, परंतु अजूनही महायुतीचा उमेदवार कोण अजूनही निश्चित झाले नाहीत, काय सांगणार? निश्चित होणारच नाही, कारण जनतेचं प्रेम आणि वरिष्ठांचे आशीर्वाद, त्यामुळे उमेदवार मिळणार नाही शेवटपर्यंत अशीच अपेक्षा आहे। खासदार नवनीत राणांनी तर थेट मेळघाटमध्ये कमळाचा प्रचार सुरू केला। त्यांना कारण आतापर्यंत वेळ मिळाला नाही। त्या फक्त उद्धव साहेब यांच्यावर टीका करण्यात त्यांचा वेळ गेलेला आहे। त्यांचा सर्व शिवसैनिकांचे मनं त्यांनी दुखवले, मग मातोश्री असेल किंवा इतर ठिकाणी असेल, प्रत्येक ठिकाणी त्या फक्त त्यांनी उद्धव साहेब यांना छळलं आहे। त्यामुळे त्यांना वेळ न मिळाल्यामुळे त्या आता कुठंतरी कामाला लागतील। काय सांगणार, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहेत? कारण विदर्भातला महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं। खासदार नवनीत राणा या ठिकाणी 5 वर्ष आहेत आणि आता तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? नाही, अनेक पायाभूत सुविधा असतील, मूलभूत सुविधा असतील, किंवा बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, असे एक ना अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत। मेळघाटचे वेगळे प्रश्न आहे, मेळघाटचे सुद्धा खूप अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत की ते त्यांच्या जीवनमरणाचे प्रश्न आहेत। ते प्रश्नसुद्धा आम्ही हाती घेऊ। मेळघाटमध्ये जाऊन आलात? मेळघाटमध्ये जाऊन आलो, अनेक वेळा जाऊन आलो। काय परिस्थिती आहे सध्या मेळघाटची? कारण अमरावती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवाराचा विजयाचा मार्ग जो आहे तो मेळघाटमधनं जातोय। मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव आहे आणि या आदिवासी बांधवांनी मागील वर्षी जे आहे ते खासदार नवनीत राणांना जे आहे ते मोठ्या प्रमाणावर मतदान केलेलं आहे, त्यामुळं मेळघाट जो भाग आहे हा महत्त्वाचा मानला जातो। त्यांनी ज्या अपेक्षेनं त्यांच्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं होतं ते अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत। आदिवासी बांधव जरी असतील तरी ते सृजनशील आहेत, एक संवेदनशील आहेत, त्यामुळे त्यांचे प्रश्न असतील किंवा त्यांचं काही हे असेल, कल्चर असेल, ह्या सगळ्या बाबी त्यांच्यासमोर आज फार मोठ्या प्रमाणावर आवासून आहेत। मग 2 हाताला काम असेल, त्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे, वीज अजूनही 24 गावात तिथं वीज पोहोचलेली नाही, असे अनेक प्रश्न त्यांचे आहेत। त्यामुळे त्यांचा जो अपेक्षाभंग झाला त्या अपेक्षाभंगामुळे ते सध्या माझ्यावर अतिशय प्रेम करतात। नक्कीच, तर साड्या वाटप मोठ्या प्रमाणावर मेळघाटमध्ये राणा दाम्पत्यांनी केलं। होळी निमित्तानं आता 5 दिवसांपासून राणा सध्या मेळघाटमध्ये आहेत। झंझावती प्रचार त्या ठिकाणी त्यांचा सुरू झाला नाही, तो त्यांचा नेहमीच एक इव्हेंट असते। आता तुम्ही साड्यांचं प्रकार म्हटलं तर साड्या तुम्ही स्वतः पाहिलेल्या आहेत, पूर्ण मीडियानं दाखवलेल्या आहेत आणि त्या भागात तुम्ही गेल्यानंतर तुम्ही पाहिलं तर ते ज्या साड्या आहेत त्या साड्या एक प्रकारचं जे काही मच्छरदाणी आहे त्या मच्छरदाणीसारखे त्या साड्या आहेत। त्यामुळे प्रचंड रोष आमच्या आदिवासी महिला भगिनीमध्ये आहे आणि तो इव्हेंट ते नेहमीच करतात। जाऊन त्यांच्यासोबत नाचगाणे किंवा 2 दिवस राहणं याला काही विकास म्हणता येणार नाही। त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत, त्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्या। त्यांना कुठलेही अभिनेते किंवा इतर काही बोलावून त्यांचे 2 दिवसाचं मनोरंजन करण्यात काही त्यांचा विकास नाही। खरा विकास त्यांच्या त्या प्रश्नात आहे, ते प्रश्न सोडवले गेले पाहिजेत। जात प्रमाणपत्राचं प्रकरण खासदार नवनीत राणांचं न्यायालयात आहे, येत्या काही दिवसात निकाल 2-3 दिवसामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे। जर निकाल खासदार नवनीत राणांच्या विरोधात गेला तर दुसरा उमेदवार देण्यास देखील या ठिकाणी महायुती विचार करणार आहेत, कसं पाहत? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न राहील, पण जात प्रमाणपत्र हे त्यांचं खोटं आहे हे वारंवार सिद्ध झालं। माननीय सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण प्रलंबित आहे, कधी ना कधी त्याचा निकाल लागेल, एवढंच मी यावर बोलेल।
नक्कीच तर हे होते महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बळवंत वानखडे। आज आपण जर पाहिलं तर प्रचाराचा ते नारळ फोडणार आहेत। अमरावतीचं आराध्य दैवत असलेल्या अंबादेवीला ते साकडं घालणार आहेत। त्या ठिकाणी त्यांची ओटी भरणार आहे आणि सोबतच महाआरती केली जाणार आहे। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। सोबतच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल, भरघोस मतांनी जे आहे ते लोक मला मतदान करतील अशी देखील त्यांनी आशा व्यक्त केलेली आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।